छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम्य राज्याचा जयघोष केला. कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम्य आणि सर्वसार्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. 4 महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण असे. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केले, देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडला 12 मे 1674ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते, म्हणून 4 दिवसांनी ते प्रतापगडीवरील प्रतिष्ठानपणा केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1.25 मणी सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. 21 मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी 28 मेला प्रायश्चित्त केले, जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी 2 राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभटांना 7,000हून तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17,000हून दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांनी सोने, चांदी, तांबे, जस्त, कतील, शिसे आणि लोखंड अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदेवतेला स्मरण राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते, गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते. 2 फूट लांब 2 फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बाळ संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानातील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभाने छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला.
त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमतात विविध सुरवाद्य निनादत होते. 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजडावाहीर अलंकार परिधान केले. गळ्यात फुल्यांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी सिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकून चिन्हांनी सजवले होते. सभासद बखर म्हणते त्याप्रमाणे 32 मण सोन्याचे 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सवाशिणींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्राचे उच्चारण केले. प्रजेंनी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवराज की जय, शिवराज की जय च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य वाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जणांना खूप धनभेट म्हणून दिले. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, पत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वरांच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर 2 हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जणांनी फुले चुरमुर उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले. धन्यवाद. अशा प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. एकेकाळी स्वराज्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या तसेच स्वराज्याचे वैभव असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंना अवकाळा पसरली आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गडकिल्ल्यांच्या ढासलेल्या भिंती आणि बुरुज, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्यांचे ढीग, जीर्ण झालेले माहिती फळक अशी सद्यस्थिती महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ल्यांची आहे. तर असा हा इतिहास नाहीसा होत आहे. महाराजांनी स्वराज्यासाठी बांधलेले गड किल्ले यांचे संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. काश छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या सोबत असते तर